हाय फ्रेंड्स, स्वप्न खुशबू चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मृत्यूनंतर आत्म्याचे खरं सत्य काय आहे याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर फ्रेंड्स, आज आपण ही माहिती जाणून घेणार आहोत. गरुड पुराण मृत्यूच्या क्षणांना जीवनातील सर्वात गूढ आणि भयावह अनुभव मानतो. विचार करा, एक मनुष्य काही तासांपूर्वीपर्यंत आपल्या कुटुंबियाशी बोलत होता, श्वास घेत होता, योजनाही आखत होता. अचानक त्याची नाडी थांबली आणि तोच देह आता निर्जीव होऊन लाकडावर ठेवला गेला. चहूकडे नातेवाईक रडतायत, मंत्रोच्चार सुरू आहे, वातावरणात क्रंदन दुमदुमते, पण हे सगळं जे दिसतं ते फक्त बाह्य दृश्य आहे. यामागे आत्म्यावर जे काही बितत आहे ते अधिक गूढ आणि रहस्यमय आहे. गरुड पुराण सांगतो की जसा मृतदेह अग्नीला समर्पित केला जातो तसा आत्म्याला आतून एक खोल धक्का बसतो. आत्मा स्वतःच्या शरीराला जाळताना पाहतो आणि सर्वप्रथम तोच विचार करतो, हा माझा देह आहे, मग तो का जाळत आहेत? त्याची पहिली प्रतिक्रिया विरोधाचीच असते. कल्पना करा, चिता सुलगते आहे, कुटुंबीय डोळ्यात अश्रू घेऊन मंत्रोच्चार करत आहेत. अग्नीची पहिली ज्वाला देहाला स्पर्श करते आणि त्याच क्षणी आत्मा स्तब्ध होतो. तो स्वतःच्या शरीरावर तरंगत असतो. त्याला हे स्वीकारणे कठीण जाते की हा देह आता त्याचा राहिलेला नाही. गरुड पुराणाच्या प्रेतकल्पामध्ये लिहिलंय की मृत्यूनंतर आत्मा काही काळ त्या देहाजवळच राहतो. तो पाहतो, लोक त्याला स्नान घालतात, नवीन वस्त्र परिधान करतात, फूल अर्पण करतात आणि जेव्हा शेवटचा निरोप देण्याची वेळ येते तेव्हा आत्म्याला सर्वात मोठा धक्का बसतो. कारण ज्याच्याशी ज्याचे गहिरे नाते होते तेच लोक आता त्याच्या देहाला अग्नीला अर्पण करत असतात. आत्मा पुन्हा पुन्हा आपल्या शरीराकडे धाव घेतो, हात पसरवतो, जणू म्हणतो, थांबा, हा माझा देह आहे, याला जाळू नका. पण त्याचा हात कुणाला स्पर्श करू शकत नाही. तो पुकारतो, त्याचा आवाज हवेत घुमतो, पण कोणालाच ऐकू येत नाही. कुटुंबियांना फक्त एवढंच दिसते की लाकड जळत आहेत आणि देह हळूहळू अग्नीमध्ये विलीन होत आहे. त्यावेळी यमदूतही जवळ उभे असतात. गरुड पुराण सांगतो की मृत्यूकाळी आत्मा एकटा नसतो. यमदूत त्याच्या यात्रेला मार्गदर्शन करण्यासाठी तिथे असतात. त्याचा स्वरूप आत्म्याच्या कर्मावर अवलंबून असतो. ज्याने धर्ममय जीवन जगले असेल त्याला यमदूत शांत, गंभीर आणि साधूप्रमाणे दिसतात. पण ज्याने पाप, अन्याय आणि अत्याचारांनी जीवन व्यतीत केले असेल त्याच्या पुढे तेच यमदूत भयावह आणि दंडाधिकाराप्रमाणे उभे राहतात. आता कल्पना करा, ते दृश्य, चिता धगधगत आहे, धूर आकाशात उडतोय, चहूकडे रडण्याचे आवाज आहेत आणि मध्ये आत्मा उभा आहे, अदृश्य, निराश, भयभीत. तो आपल्या प्रियजनांचा विलाप ऐकतोय, पण त्याच्या अश्रूंना पुसू शकत नाही. तो स्वतःच्या देहाला राख होताना पाहतोय, पण त्याला वाचवू शकत नाही. हाच तो क्षण आहे ज्याला गरुड पुराण आत्म्यासाठी सर्वात कठीण परीक्षा म्हणतो. आत्म्याच्या अंतर्मनात एक द्वंद्व सुरू असत. त्याला वाटते की जर तो जोरात ओरडला तर कदाचित कुटुंबीय त्याला पाहतील, पण असे पुन्हा पुन्हा होत नाही. तेव्हा त्याची वेदना अधिक वाढते. त्याला जाणवते की जगाने त्याला दुर्लक्षित केले आहे. म्हणूनच मृत्यूनंतर आत्मा सुरुवातीला संभ्रमावस्थेत असतो. त्याला वाटते तो अजूनही जिवंत आहे, फक्त लोक त्याला का पाहत नाहीत हे त्याला समजत नाही. जसा अग्नीचा ज्वाळा हळूहळू छाती आणि डोक्यापर्यंत पोहोचतो तसा आत्म्याला सर्वात मोठा धक्का बसतो. त्याला वाटते की तोच जळतोय, तो चित्कारतोय, तडफडतोय, पण हा फक्त त्याचा भ्रम असतो. कारण आत्म्याला अग्निस्पर्शही करू शकत नाही. आत्मा शाश्वत आहे, तो ना जळतो ना मिटतो, पण देहाशी असलेला गहिरा मोह त्याला त्या जळण्याचा अनुभव देतो. गरुड पुराण हा अनुभव आत्म्यासाठी सर्वात मोठी वेदना मानतो. बाहेरचे लोक फक्त मृतदेहाच्या लपटांना पाहतात, पण आत्म्याला वाटते की तोच अग्नी त्याला भस्म करत आहे. हाच मोह आत्म्याला बांधून ठेवतो. म्हणून मृत्यूनंतरचे क्षण सर्वात भयावह म्हटले आहेत. विचार करा, जेव्हा आत्मा इतका असहाय्य उभा असतो तेव्हा
त्याच्यासमोर यमदूत का येतात? ते फक्त दंड देण्यासाठी येतात का, की पुढे नेण्यासाठी? गरुड पुराण सांगते की मृत्यूनंतर आत्म्याला ताबडतोब यमलोकात नेले जात नाही. काही काळ तो आपल्या देहाजवळ आणि कुटुंबाजवळच राहतो. हा काळ आत्म्याच्या मोहभंगाचा असतो आणि म्हणूनच हा अनुभव इतका कष्टदायक असतो. आत्मा आपले घर, आपले प्रियजन पाहू शकतो, त्याच्या मनातील प्रत्येक विचार ऐकू शकतो, त्यांची वेदना जाणवू शकतो, पण काहीही करू शकत नाही. हीच त्याची सर्वात मोठी लाचारी आहे. आता प्रश्न उभा राहतो, जर आत्म्याला अगदी स्पर्श करूही शकत नाही, जर तो अमर आहे, तर मग ही पीडा कुणाची आहे? हा फक्त भ्रम आहे का, की यात काही खोल गूढ सत्य दडले आहे? अग्निपुराण यात उत्तर देते. ते सांगते, अग्नी फक्त देह भस्म करतो. आत्म्याला तो स्पर्शही करू शकत नाही. आत्मा ना जन्म घेतो, ना मरतो, ना अग्नीने जळतो. तरीही जेव्हा चितेच्या ज्वाळा उठतात, तेव्हा आत्म्याला पीडेचा भास का होतो? कारण म्हणजे त्याचा मोह. कल्पना करा, आत्मा स्वतःच्या शरीराला जळताना पाहतोय. अग्नीची प्रत्येक ठिणगी, लाकडाची प्रत्येक चरचर, धुराचा प्रत्येक ढग. त्याला जाणवतो की हे सगळे त्याच्यासोबतच घडत आहे. तो भ्रमित होऊन रडतो, कारण त्याला वाटते की ही त्याची त्वचाच आहे, ती जळत आहे. पण सत्य असे आहे की तो आता देह नाही. मात्र मोह आणि आसक्ती आत्म्याला असाच भास करतात की अग्नी त्यालाच भस्म करत आहे. अग्निपुराण सांगते की मृत्यूनंतर आत्मा सर्वप्रथम आपल्या मोहातच गुंतलेला असतो. हाच मोह त्याच्यासाठी अग्नीला खऱ्यासारखा भासवतो. जसे कोणी स्वप्नात अग्नीत पडते आणि आरडाओरडा करते, पण डोळे उघडल्यानंतर समजते की शरीर सुरक्षित आहे, तसंच आत्माही मृत्यूनंतर आपल्या भ्रमातच जाण्याचा अनुभव घेतो. आता त्या दृश्याची कल्पना करा. चितेच्या ज्वाळा वरवर उठत आहेत. मृतदेह हळूहळू राखेत बदलत आहेत. कुटुंबीय विलाप करत आहेत आणि त्यांच्यामध्ये आत्मा स्वतःच्या देहाकडे पाहतोय. त्याला वाटते त्याची छाती जळते आहे, त्याचे डोळे भस्म होत आहेत. तो ओरडतोय, पण कुणालाच ऐकू येत नाही. हा फक्त त्याचा भ्रम आहे. अग्नी आत्म्यापर्यंत पोहोचूच शकत नाहीत. पण हा भ्रम इतका प्रबळ असतो की आत्मा त्यालाच खरी पीडा मानतो. हेच कारण आहे की मृत्यूनंतरचे सुरुवातीचे क्षण आत्म्यासाठी सर्वात असह्य ठरतात. अग्निपुराण हेही सांगते की जेव्हा शवदाह होतो, तेव्हा आत्म्याला आपल्या घराकडे आणि कुटुंबाकडे वारंवार ओढ वाटते. त्याला दिसते की त्याचा मुलगा देहावर अश्रू ढाळतोय, पत्नी चितेला धरून रडते आहे, आई बेशुद्ध पडली आहे. आत्मा इच्छितो की त्यांना सांत्वना द्यावी, पण त्याचा हात हवेतच विरून जातो. तो अगदी जवळ उभा असतो, पण अदृश्य असतो. हीच त्याची सर्वात मोठी वेदना आहे. तो त्यांना पाहू शकतो, पण स्पर्श करू शकत नाही. त्यांचा आवाज ऐकू शकतो, पण उत्तर देऊ शकत नाही. म्हणूनच मृत्यूच्या वेळी आत्मा सर्वाधिक तडफडतो. अग्निपुराण स्पष्ट सांगतो, यावेळी आत्म्याच्या आसपास अदृश्य शक्ती असतात. यमदूत उभे असतात, पण ते लगेच आत्म्याला नेत नाहीत, कारण आधी त्याचा मोह तुटणे गरजेचे असते. जर आत्मा मोहातच गुंतून राहिला तर तो पुढच्या लोकांची यात्रा करू शकणार नाही. म्हणूनच आत्म्याला शास्त्रामध्ये मृत्यू संस्काराच्या वेळी मंत्रोच्चारावर इतका भर दिला गेला. जेव्हा नातेवाईक राम नाम सत्य आहे म्हणतात किंवा ओम नमः शिवाय जपतात, ते फक्त जिवंत लोकांनाच ऐकू येत नाही, आत्माही ते ऐकतो. ही ध्वनी आत्म्याचा मोह तोडण्यास मदत करतो. कल्पना करा, आत्मा तिथेच उभा आहे, आपल्या प्रियजनांना रडताना पाहतोय. तो इच्छितो की कोणी त्याचे हाक ऐकावे, पण त्याच क्षणी चहूकडे ओम नमः शिवाय दुमदुमतो. आत्मा तो ध्वनी ऐकून थरथरतो. मग हळूहळू त्याच्या अंतर्मनातील ओझे हलके होते. त्याला जाणवते की कदाचित हाच वेळ आहे मोह सोडण्याचा. म्हणूनच अग्निपुराण सांगते की आत्मा हा अमर आहे. शवदाहाचा क्षण फक्त कुटुंबियासाठीच नाही, तर आत्म्यासाठीही सर्वात निर्णायक असतो.
कुटुंबाचे अश्रू आत्म्याला बांधू शकतात, पण कुटुंबाची प्रार्थना आत्म्याला मुक्त करू शकते. आता प्रश्न उभा राहतो, जर आत्मा अग्नीने जळत नाही, जर तो शाश्वत आहे, तर मग मृत्यू म्हणजे काय? मृत्यू खरंच शेवट आहे का, की फक्त एक परिवर्तन? आणि जर तो परिवर्तन आहे, तर आत्मा कुठे पुढे जातो? याचे उत्तर विष्णू पुराण देते. विष्णू पुराण सांगते, आत्मा कधीच नष्ट होत नाही. तो ना जन्म घेतो ना मृत्यू पावतो. तो फक्त शरीर बदलतो. जसे माणूस जुने वस्त्र सोडून नवे वस्त्र परिधान करतो. मृत्यू हा फक्त शरीराचा अंत आहे, आत्म्याचा नाही. कल्पना करा, चिता धगधगत आहे, मृतदेह हळूहळू राखेत बदलतो आहे, पण त्याच वेळी आत्म्याला आणखी एक दृश्य दिसते. त्याच्या पुढे अनेक मार्ग उघडलेले असतात, काही उजाडाने भरलेले, काही अंधकाराने वेढलेले. विष्णू पुराणात लिहिले आहे की आत्मा आपल्या कर्मानुसार त्या मार्गाकडे खेचला जातो. ज्याने धर्म, दया आणि सत्याचे पालन केले आहे, त्याला प्रकाशाच्या दिशेने खेचले जाते. ज्याने पाप, फसवणूक, हिंसा किंवा अधर्माचं जीवन जगले आहे, त्यांची आत्मा अंधकाराच्या दिशेने जाते. हा दृश्य आत्म्यासाठी सर्वात निर्णायक ठरतो. आता त्याच्या डोळ्यासमोर त्याचे संपूर्ण जीवन चलचित्राप्रमाणे फिरू लागते. प्रत्येक लहान मोठे कर्म, प्रत्येक शब्द, प्रत्येक विचार, सगळे काही त्याच्या समोर प्रगट होते. जे त्याने विसरले होते, जे त्याला किरकोळ वाटत होते, तेच आता सर्वात मोठे सत्य बनून उभे राहते. आत्मा पाहतो की त्याने कोणाला दुःख दिले, कोणावर प्रेम दिले, कुठे खोटे बोलला, कुठे सत्य पाळले. प्रत्येक कर्माचा परिणाम त्याच क्षणी सजीव होतो. त्याला समजते की आता हेच कर्म त्याच्या पुढच्या मार्गाचा निर्णय घेणार आहेत. आता त्या आत्म्याची स्थिती कल्पना करा. एका बाजूला कुटुंबियाचा रडण्याचा आवाज त्याला मागे ओढतो आहे, तो त्यांना सोडू इच्छित नाहीत, पण दुसऱ्या बाजूला त्याच्या पुढे अदृश्य शक्ती त्याला पुढे जाण्यास भाग पाडत आहे. ती शक्ती कोणी दुसरी नसते, तर त्याची स्वतःची कर्म असतात. तो इच्छितो की आपल्या मुलांकडे जावे, त्यांच्या वेदना कमी कराव्यात, पण अचानक त्याला जाणवते की एक प्रकाश त्याला वरच्या दिशेने बोलावतो आहे. तो प्रकाश त्याला सांगतो, तुझे इथले काम पूर्ण झाले आहे, आता तुला पुढे जावं लागेल. विष्णू पुराण स्पष्ट सांगते, मृत्यू हा शेवट नाही, तर एक द्वार आहे. ते आत्म्याला पुढच्या लोकांकडे घेऊन जाते. तो लोक त्याच्या कर्मानुसार ठरतो, कधी देवलोक, कधी पितृलोक आणि कधी खालचे लोक. याच कारणामुळे मृत्यूला फक्त भीतीचा विषय मानले गेले नाही, तर तो एक संधी मानली गेली आहे. कारण मृत्यू आत्म्याला दाखवतो की त्याने आयुष्यात काय पेरले आणि आता त्याला काय कापायचे आहे. आता विचार करा, जर आत्म्यासमोर मार्ग खुले होत असतील, जर प्रकाश आणि अंधार त्याला खेचत असतील, तर प्रश्न हा आहे की त्या क्षणी आत्म्याला दिशा कोण देतो? काही यमदूतच त्याला घेऊन जातात, की अजून काही देवी शक्ती आहे जी त्याला मोहातून मुक्त करून मार्गदर्शन देते? हेच रहस्य आपल्याला शिवपुराण सांगते. शिवपुराण म्हणजे की मृत्यूच्या क्षणी जर आत्म्याला शिव नावाचा आधार मिळाला, तर त्याचा मोह फार लवकर सुटतो. मृत्यूचा क्षण फक्त देह सोडण्याचा क्षण नसतो, ती आत्म्यासाठी सर्वात मोठी परीक्षा असते. त्यावेळेला जर वातावरणात ओम नमः शिवाय गुंजत असेल किंवा आप्तेष्ट श्रद्धेने राम राम सत्य आहे असे उच्चारण करत असतील, तर आत्म्यामध्ये एक अद्भुत कंपन होतो. त्याची भीती हलकी होऊ लागते आणि बेचैनी हळूहळू कमी होऊ लागते. विचार करा, चिता धगधगत आहेत, धुराचे थर आकाशापर्यंत पसरले आहेत, कुटुंबीय रडत आहेत, हंबरडा वातावरणाला जड करतोय, पण त्याच वेळी कोणी एक हळूहळू ओम नमः शिवायचा जप सुरू करतो. त्याच्या स्वरात भक्ती आहे, श्रद्धा आहे. मग इतर लोकही त्याच्याबरोबर सामील होतात आणि काही वेळात संपूर्ण वातावरण त्या मंत्राने भरून जाते. ती ध्वनी फक्त जिवंताच्या कानापर्यंत पोहोचत नाही, तर आत्म्यापर्यंतही पोहोचते. आत्मा जोपर्यंत ओरडत होता, घाबरत होता, भ्रमात अडकला होता, अचानक ती ध्वनी ऐकून थबकतो. त्याच्या आत एक हलचल होते. जो अनुभवतो की हा फक्त आवाज नाही, तर एक शक्ती आहे. ही शक्ती त्याच्या बंधनांना सैल करत आहे. ज्या अदृश्य बेड्यांमध्ये तो अडकला होता, आता
तो तुटू लागले आहेत. शिवपुराणात म्हटले आहे की मृत्यूच्या क्षणी शिव स्वतः मृत्यू नियता आणि मुक्तिदाता होतात. त्याच्या नावाचा स्मरण आत्म्यासाठी दीपकाचे काम करतो. जेव्हा आत्मा सर्वात दाट अंधारात असतो तेव्हा शिव नावच त्याच्यासाठी प्रकाशाचा मार्ग बनतो. आता विचार करा, आत्मा आपला शरीर जळताना पाहतोय. त्याला वाटते की परत जावे, आपल्या कुटुंबाला मिठी मारावी. पण जेव्हा ओम नमः शिवायची ध्वनी चारही बाजूंनी पसरते तेव्हा त्याच्या आत शांती उतरू लागते. त्याला वाटते की हा संसार आता त्याचा राहिला नाही. त्याचा मोह ढिला पडतो आहे. त्याची बेचैनी कमी होत आहे आणि अचानक त्याला जाणवते की कुठेतरी दूर एक शक्ती आहे जी त्याला आपल्याजवळ बोलावते आहे. शिवपुराण म्हणते की जर मृत्यूच्या वेळी आत्म्याला शिवनाव ऐकायला मिळाले तर यमदूत देखील त्याला एवढ्या कठोरपणे बांधू शकत नाही. ते फक्त दर्शक बनतात, कारण त्या क्षणी आत्मा शिवाच्या शरण जातो. याच कारणाने आपल्या संस्कारामध्ये मृत्यूच्या वेळी मंत्रोच्चारणाला इतके महत्त्व दिले आहे. ही परंपरा फक्त जिवंताच्या सांत्वनेसाठी बनलेली नाही तर आत्म्याच्या मुक्तीसाठी बनलेली आहे. कारण मृत्यूच्या क्षणी आत्म्याला जितका मोह बांधतो तितकी शक्ती त्याला मंत्रजप मुक्त करतो. आता विचार करा, जर आत्मा मंत्राच्या आधाराने भयातून मुक्त होऊ शकतो, जर तो आपल्या आत शांती अनुभवू शकतो, तर आत्मा खरंच मरतो का? काय मृत्यू हा त्याच्या अस्तित्वाचा अंत आहे, की हा फक्त देहाचा अंत आहे आणि आत्मा शाश्वत राहतो? या प्रश्नाचं अंतिम आणि शाश्वत उत्तर आपल्याला मिळते श्रीमद भगवद्गीतेत. कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर जिथे सर्वत्र मृत्यूची भीती होती, जिथे रथाचा गर्जना, शंखाचा निनाद आणि धनुष्याची टंकार गुंजत होती, तिथे अर्जुन उभा होता. त्याचे हात थरथरत होते, डोळे अश्रूंनी भरले होते. समोर त्याचे स्वतःचे गुरु, स्वतःचे बंधू, प्रियजन उभे होते. अर्जुनाने धनुष्य खाली ठेवले आणि म्हटले, मधुसूदन, मी हा युद्ध करू शकत नाही. त्यांना मारणे पाप आहे. मी माझ्याच परिवाराचा संहारक कसा बनू? तेव्हा श्रीकृष्ण स्मितहास्य करून म्हणाले, हे पार्थ, ज्याला तू मारण्याची कल्पना करतो आहेस ती आत्मा कधीच मरत नाही. आत्मा न जन्म घेतो ना मरतो. मृत्यू फक्त शरीराचा होतो. आत्मा शाश्वत आहे. श्रीमद भगवद्गीतेच्या 2ऱ्या अध्यायाच्या 20व्या श्लोकात श्रीकृष्ण म्हणतात, न जायते म्रियते वा कदाचित नाय भूत्वा भविता वा न भूय अजो नित्य शाश्वते पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. अर्थ, आत्मा कधी जन्म घेत नाही, कधी मरत नाही. तो अजन्म आहे, शाश्वत आहे, सनातन आहे. जेव्हा शरीर नष्ट होते तेव्हा आत्म्याचा वध होत नाही. विचार करा, शव जळत आहे, लाखून राख होत आहेत, धूर हळूहळू आकाशात विरतोय. कुटुंबाला वाटते की त्याचा प्रिय निघून गेला, पण त्याच क्षणी आत्मा अनुभवतो की त्याचे अस्तित्व अजूनही जिवंत आहे. तो नष्ट झालेला नाही. तिने फक्त एक आवरण टाकून दिले आहे. गीता ही देखील सांगते की मृत्यू म्हणजे वस्त्र बदलण्यासारखे आहे. जसा एखादा मनुष्य जुनी वस्त्रे उतरवून नवीन वस्त्रे परिधान करतो, तसाच आत्मा जुने शरीर टाकून नवे शरीर धारण करतो. मृत्यू हा वस्त्र बदलण्यासारखे एक साधे परिवर्तन आहे. वासासी जीर्णानि यथा विहाय नवानि गृहांती नरोपराणि तथा शरीरानि विहाय जीर्णान्यानि यया संयंती नवानि देही. आता जरा या श्लोकाला चितेच्या दृश्याशी जोडून बघा. अग्नी प्रेताला भस्म करत आहे, पण त्याच क्षणी आत्मा जाणतो की तो अमर आहे. त्याच्यासाठी हे शरीर फक्त एक वस्त्र होते जे त्याने आता उतरवले आहे. तो नव्या वस्त्राच्या दिशेने, नव्या शरीराच्या दिशेने पुढे जात आहे. म्हणूनच गीता मृत्यूला शेवट मानत नाही, तर प्रवासाची निरंतरता मानते. गीता शिकवते की मृत्यूला घाबरणे व्यर्थ आहे, कारण आत्मा अमर आहे. जे मरते ते फक्त शरीर असते. आता विचार करा, जर आत्मा अमर आहे, जर मृत्यू फक्त परिवर्तन आहे, तर मृत्यूची भीती ही पूर्णपणे व्यर्थ आहे का? हा फक्त आपला भ्रम आहे का? नाही. मृत्यूचे रहस्य इतके सोपे नाही, कारण गीता म्हणते, आत्मा अमर असला तरी त्याचे कर्मच ठरवतात की पुढे त्याचा मार्ग कसा असेल, त्याला कोणते नवे वस्त्र मिळेल.
कोणता नवा जन्म मिळेल हे सर्व त्याच्या कर्माचे फळ असते. यासाठीच गीता फक्त आत्म्याची अमरता सांगत नाही तर कर्माच्या महत्त्वालाही अधोरेखित करते. श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, हे अर्जुना, तू फक्त कर्म कर, फळाची चिंता करू नको. कारण कर्मच आत्म्याचे भविष्य घडवतात. आता कल्पना करा, शवाची आग विझत आहे, कुटुंबीय घरी परतले आहेत, पण आत्मा अजूनही आपल्या पुढच्या मार्गाकडे जात आहे. त्याला ठाऊक आहे की त्याचे अस्तित्व शाश्वत आहे. पण त्याच्यासमोर प्रश्न उभा आहे, पुढचा मार्ग कोणता असेल? तो देवलोकात जाईल की पितृलोकात पोहोचेल, की पुनर्जन्मासाठी पृथ्वीवर परत येईल? याच क्षणी आत्म्यासमोर सर्वात मोठे रहस्य उभे राहते. कारण मृत्यू हा फक्त वस्त्र बदल आहे, पण ते नवे वस्त्र कसे असेल हे ठरवतात कर्म. मग प्रश्न हा आहे, जेव्हा आत्मा हे सर्व समजतो तेव्हा तो जाणतो की मृत्यू हा फक्त शरीराचा अंत आहे, तेव्हा त्याच्या अंतिम प्रवासाचा निष्कर्ष काय असतो? याचे उत्तर आपल्याला मिळते जेव्हा आपण गरुड पुराण, अग्निपुराण, विष्णू पुराण, शिवपुराण आणि गीता यांना एकत्र जोडून पाहतो. गरुड पुराण आपल्याला मृत्यूनंतरची आत्म्याची पहिली तळमळ दाखवते. आत्मा स्वतःच्या शरीराशी मोह करतो, हाका मारतो, परत यायचे असते, पण कोणी ऐकत नाही. अग्निपुराण सांगते की ही पीडा आत्म्याची नसते, ती त्याच्या मोह आणि भ्रमाची असते. अग्नी आत्म्याला स्पर्श करू शकत नाहीत, पण मोह त्याला जळण्याचा अनुभव देतो. विष्णू पुराण स्पष्ट सांगते की मृत्यू हा फक्त एक आवरणाचा शेवट आहे. आत्मा अमर आहे आणि त्याचे कर्मच ठरवतात की तो कोणत्या दिशेला जाईल. शिवपुराण आत्म्यासाठी मंत्रजप आणि स्मरणाचे महत्त्व सांगते. मृत्यूच्या क्षणी जर शिवनाम गुंजले तर आत्म्याची भीती दूर होते आणि तो मुक्तीकडे जातो. आणि गीता अंतिम सत्य सांगते, आत्मा न जन्म घेतो ना मरतो. मृत्यू हा फक्त वस्त्र बदलण्यासारखा आहे. आत्मा शाश्वत आणि सनातन आहे. विचार करा, या सगळ्या ग्रंथांच्या शिकवणी एकत्र केली तर कशी प्रतिमा तयार होते? चितेवर एक शव ठेवले आहे, कुटुंबीय रडत आहेत, लाकडे जळत आहेत, धूर आकाशाकडे उडतो आहे, पण त्याच्या दृश्याचा आत एक अदृश्य प्रवास सुरू आहे. आत्मा उभा आहे, अदृश्य, असह्य आणि भयभीत. तो प्रथम आपल्या शरीराला चिकटतो. त्याला वाटते की अग्नी त्याला जाळते आहे. मग हळूहळू त्याला कळते की अग्नी त्याला स्पर्श करू शकत नाही. त्याच्यासमोर मार्ग उघडू लागतात, प्रकाशाचे आणि अंधाराचे. तो आपले संपूर्ण आयुष्य चित्रपटासारखे पाहतो. प्रत्येक पाप, प्रत्येक पुण्य, प्रत्येक वचन त्याच्यासमोर उभे राहते आणि त्याच क्षणी ठरते की त्याची गती कोणत्या दिशेने होईल. जर वातावरणात मंत्र गुंजत असतील, जर कुटुंब श्रद्धेने ओम नमः शिवाय किंवा राम नाम सत्य आहे म्हणत असेल तर आत्म्याची भीती कमी होऊ लागते. त्याला वाटते की तो एकटा नाही, एक शक्ती आहे जी त्याचा हात धरते आहे. आणि तेव्हा आत्मा गीतेचे सत्य अनुभवतो. तेव्हा त्याला समजते, मी हे शरीर नाही, मी शाश्वत आहे. मृत्यू माझा अंत नाही तर नवी सुरुवात आहे. पाचही ग्रंथ आपल्याला हे शिकवतात, मृत्यूला घाबरणे व्यर्थ आहे. घाबरावे ते फक्त वाईट कर्मांना. कारण मृत्यू हा शेवट नसून न्याय आहे. तो आत्म्याला त्याच्या कर्माचे आरसे दाखवतो. तो ठरवतो की आत्मा देवलोकात जाईल, पितृलोकात विश्रांती घेईल, की पुनर्जन्मात परतेल. आणि कधीकधी जर आत्मा पूर्णपणे शुद्ध झाला असेल तर तो या चक्रातून मुक्त होऊन मोक्षाकडेही जाऊ शकतो. विचार करा, जेव्हा आपण सर्वांना एक दिवस या प्रवासातून जावेच लागणार आहे, तर आपल्याला मृत्यूला घाबरायचे का की त्याला समजून घ्यायचे? शास्त्र सांगतात, मृत्यू अंधार नाही तर प्रकाशाचे दार आहे. पण त्या प्रकाशापर्यंत पोहोचण्यासाठी जीवनात मोह सोडावा लागतो, सत्याचे पालन करावे लागते आणि ईश्वराचे स्मरण करावे लागते. गरुड पुराण आत्म्याला त्याची तळमळ दाखवते, अग्निपुराण त्याचा भ्रम तोडते, विष्णू पुराण त्याची अमरता प्रगट करते, शिवपुराण त्याला मुक्तिदात्याकडे घेऊन जाते आणि गीता त्याला अंतिम सत्याचा बोध करून देते. हेच आहे मृत्यूचे रहस्य.
हेच आहे त्या पहिल्या 2 मिनिटाचे अदृश्य सत्य, जे आपण पाहू शकत नाही पण आत्मा पूर्णपणे अनुभवतो. आता विचार करा, जेव्हा आत्मा हे सर्व पाहतो आणि समजतो तेव्हा मृत्यू खरंच भयावह आहे का? की तो फक्त तो क्षण आहे जेव्हा आत्मा आपल्या खऱ्या स्वरूपाशी परिचित होतो? शास्त्र सांगतात, मृत्यू हा शेवट नाही तर त्या परमसत्याशी भेटण्याची संधी आहे, ज्याचा शोध आपण आयुष्यभर घेतो. म्हणूनच आपल्या ऋषीमुनींनी मृत्यूला भीती नव्हे तर उत्सव मानला आहे. कारण मृत्यूमध्ये जीवनाचे रहस्य दडलेले आहे. म्हणून जर हे रहस्य तुमच्या आत्म्यापर्यंत पोहोचले असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा. तर फ्रेंड्स, आपला व्हिडिओ इथे समाप्त होत आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.